सत्य असेल तेच दिसेल. एमआयएम पक्षाचे नेते असुद्दीन ओवैसी आज छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर आहेत. ओवैसी यांनी आज त्यांच्या पक्षाच्या नगरसेवक आणि प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. निवडणूक आयोगाकडून राबवल्या जाणाऱ्या SIR मोहिमेदरम्यान आपण काय कामं करायची याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ओवैसींनी आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ओवैसी यांनी नाशिकच्या एका बहुराष्ट्रीय कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याने या प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिला होता. पोलीस जवळपास महिन्याभरापासून तिला शोधत होते. या प्रकरणी मतीन पटेल याच्यावरही गुन्हा दाखल झालाय आणि त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलाय. या प्रकरणावर असुद्दीन ओवैसी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी आपली भूमिका मांडली. सर्वात पहिली गोष्ट ही आहे की TCS कंपनीचं स्टेटमेंट आपण पाहिलं असेल की त्या मुलीचा संबंध HR विभागाशी नव्हता. या प्रकरणात 9 FIR रजिस्टर झाले. त्यापैकी एक FIR मध्ये हर्टिंग रिलेजन सेंटिमेंटच्या नावानं निदा खान या मुलीचं नाव लिहिलं गेले. तिसरी गोष्ट म्हणजे FIR दाखल होण्यापूर्वीच या मुलीचं ट्रान्सफर झालं होतं. तिचा या कंपनीशी कोणताही संबंध नाही असा दावा असुद्दीन ओवैसी यांनी केलाय. या प्रकरणातील जो तक्रारदार आहे तो सत्ताधारी पक्षाचा सदस्य आहे. सत्ताधारी पक्षांशी त्याचा संबंध आहे. चौथी गोष्ट म्हणजे सध्या तरी कोणताही निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही. आम्ही या गोष्टीचं खंडन करतो. काही लोक या गोष्टीचा मीडिया ट्रायल करत आहेत. मीडिया जर ज्युरीचं काम करणार तर हे धोकादायक आहे असं ओवैसी म्हणाले. FIR मध्ये लिहिलंय की तिच्या घरातून एक बुरखा मिळाला, एक नकाब मिळाला, तिसरी वस्तू म्हणजे एक पुस्तक मिळालं. बुरखा कधीपासून आक्षेपार्ह झाला, नकाब कधीपासून आक्षेपार्ह झाला, केव्हापासून प्रोफेट मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं पुस्तक मिळालं तर ते काय आहे असा सवाल ओवैसी यांनी केला. मी आपल्याला मागे घेऊन जातो. दिल्लीत अशाच प्रकारे मुस्लिम तरुणांना पकडलं होतं. पोलिसांनी काय म्हटलं होतं की त्यांच्या घरातून मिर्झा गालिबचं पुस्तक मिळालं त्यामुळे ते दहशतवादी आहेत. पण कोर्टानं नंतर त्या गोष्टीला नाकारलं. आताच इलाहाबाद हायकोर्टाचं एक जजमेंट आलं आहे. कुणीतरी उर्दू शेर लिहिला तर कोर्टानं सांगितलं शेर लिहिला तर काय झालं, त्यामुळे कोर्ट योग्य न्याय देईन असं ओवैसी म्हणाले. या मुलीची कोर्टाकडून निर्दोष सुटका होईल, तिच्यावर कोणतीही केस दाखल होणार नाही. हे सगळं मुस्लिम समाजातील सुशिक्षित तरुणांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. मला खात्री आहे की कायदा आपलं काम करेल. तरी तुम्ही कुणाला आरोपी बनवता तर याचा अर्थ असा होत नाही की त्याला शिक्षा झाली. आरोप लावणारे आहेत त्यांना कोर्टात पुराव्यानिशी सिद्ध करावं लागेल. त्याशिवाय तुम्ही आरोपी म्हणू शकत नाही. जो हा आरोप करत आहेत ते केवळ एका द्वेषापोटी करतायत. आता त्या मुलीला अटक करण्यात आली आहे. न्याय प्रक्रिया आपलं काम करेल. कायद्यानं जे होईल त्या आपल्या समोर येईल. पण या प्रकरणाला कोणत्या पक्षासोबत जोडणं योग्य नाही अशी भूमिका ओवैसी यांनी मांडली. पत्रकारांनी यावेळी MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या अटकेबाबत प्रश्न विचारला. त्यावर ओवैसींनी उत्तर दिलं, कोर्टात आमचा मुलगा त्याचा सामना करेल. यामध्ये कोणतीच अडचण नाही. तो कोर्टात जाऊन सांगेल. तुम्ही कोणालाही आरोपी करू शकता. मुंबई ट्रेन ब्लास्ट कुणी केला ते सांगा. 80 लोक मारले गेले. आजपर्यंत ते लोक तडपत आहेत. मालेगाव ब्लास्ट कुणी केला? आजपर्यंत ते लोक तडपत आहेत. ज्यांचे लोक मारले गेले त्यांच्या कुटुंबियांना अजून न्याय मिळालेला नाहीये. ज्या लोकांना जेलमध्ये पकडून टाकलंय त्या लोकांच्या नातेवाईकांना अजून न्याय मिळालेला नाहीये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. एवढा उन्माद करू नका. महाराष्ट्राच्या विधानसभेतील किती आमदारांवर गुन्हा दाखल आहे. ते आमदार खासदार झालेच ना. कायदा बोलतो दोषी आढळत नाही तोपर्यंत आरोपी दोषी ठरत नाही. हे केवळ वातावरण निर्मिती आहे. केवळ ब्रेकिंग न्यूज पुरता मर्यादित आहे. नंतर सर्व फूस होतं असा दावा असुद्दीन ओवैसी यांनी यावेळी केलाय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.